Praise the Lord. Hallelujah. पुन्हा एकदा मला आनंदाने सांगू द्या की आमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आपण त्याचं स्वागत करूयात. ज्या कोणाला वाटतं आपण देवा येशूचं स्वागत करावं त्याचं स्वागत करा. हालेलुया. Praise the Lord. भावनेवर जाऊ नका, विश्वासावर जा. ज्यावेळेस माझ्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वस्ती करतो, पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो, त्यावेळेस मला देवाचं गौरव पाहायला मिळतं. प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या, ही फॅशन झाली उपकार स्तुती करणे किंवा अनेक वेळा, आता मी सगळ्यांसाठी बोलत नाही, परंतु अनेक वेळा की गाणे गाण्याची अशी स्टाईल आहे, वर्शिपची स्टाईल आहे, कोणी नाचून असतं, कोणी ओरडून म्हणतं. ती स्टाईल महत्वाची नाही, तुमच्या हृदयामध्ये जो अग्नी पेटलेला आहे तो बाहेर प्रगट व्हायला लागलेला आहे. तो टाळ्या वाजण्याच्या द्वारे, तो गीताच्या द्वारे, स्तुती आराधनेच्या द्वारे, देवाची सेवा करण्याच्या द्वारे आमच्यामध्ये जो अग्नी पेटलेला आहे तो या जगामध्ये प्रगट व्हायला लागलेला आहे. आणि माझा विश्वास की जी मंडळी प्रभू या ठिकाणी तयार करताय ती खडकावर उभी असलेली मंडळी आहे, ती वचनावर मंडळी. हालेलुया. आता अनेक वेळेस अवॉर्ड मिळतं, मी प्रभूकडे येण्यापूर्वी पण मिळाले, नंतर पण मिळते, त्याचं महत्व नाही. परंतु या अनेक अवॉर्ड पेक्षा, बक्षिसापेक्षा संत पौल म्हणतो, तुम्ही माझे मुकुट आहात. प्रेज द लॉर्ड. अजी मंडळी जी मॅच्युअर होत आहे, आत्म्याने भरलेली आहे, देवाच्या भयामध्ये आहे, विश्वासामध्ये भक्कम आहे, तर मला सांगू द्या की अशी मंडळी ही त्या मंडळीच्या पालकाचं मुकुट आहे. मग मगाशी सांगितलं की नाही की पास्टर आम्हाला दिले, मंडळी आम्हाला दिली, परंतु मला सांगू द्या की पालकाचं जे मुकुट आहे ती मंडळी आहे, आणि देव या मंडळीतून आपलं कार्य करणार आहे. तो म्हणतो, मी या खडकावर आपली मंडळी रचील आणि अधोलोकाच्या वळाचं तिच्या पुढे काहीच चालणार नाही, सैतानाचं काही चालणार नाही. खरी वचनाची मंडळी आहे, ती विश्वासातली मंडळी आहे, देवाच्या अधीन होणारी मंडळी आहे, नम्र मंडळी आहे. मला माहित आहे की या देवाने जी मंडळी तयार केलेली आहे, अधोलोकांच्या द्वाराचं तिच्या पुढे काहीच चालणार नाही. आणि मी आज सांगतो, हे आम्हा प्रत्येकाला प्रत्यास येतं. एक साक्ष मी सांगतो. बऱ्याच दिवस वाट पाहिल्यानंतर एक बहीण की अधिकाऱ्याची सही झाली नाही, मोठ्या अधिकाऱ्याची सही झाली नाही, सही झालं, चिंतेत होती. आम्ही दोघांनी सकाळी प्रार्थना केली त्या विषयावर, आणि प्रभूने चमत्कार केला आणि ती सही काल झाली. प्रेज द लॉर्ड. आहेत का सिस्टर? ते कुठे आहेत? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू सिस्टर. प्रभू आपलं महान आहे, आपण जितकी प्रार्थना करतो. मला सांगू द्या की मंडळी, प्रार्थनाशील मंडळीची गरज आहे. प्रार्थना करा, देवापुढे नम्र व्हा, देवाची इच्छा काय ती पहा, देवाची योजना माझ्या संबंधी काय ते लक्षात घ्या, आणि माझा विश्वास आहे की तुमचं एकही पाऊल व्यर्थ ठरणार नाही. तुम्ही अपयशी होणारच नाही, कारण तुम्ही देवाच्या इच्छेत. अनेक वेळा मनुष्य आपल्या इच्छेत होतो तो दुखावतो, कधी कधी तर चेहरे पण पडतात, कारण त्याने स्वप्न असतं ते पूर्ण झालं नाही. हे असंच व्हायला पाहिजे ते होत नाही. श्री प्रभूने मला फार सुंदर उत्तर दिलं. मी अनेकांशी तो बोलत आहे. पण प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या की मला आंतरिकरित्या बळकट होण्याची गरज आहे. अनेक लोक इमोशनली, भावनिकरित्या बळकट होतात, सामाजिकरित्या बळकट होतात, आर्थिक गोष्टीमध्ये बळकट होतात, परंतु संत पौल म्हणतो, मी गुडघे टेकून अशी प्रार्थना करतो की तुम्ही अंतर्यामी बळकट व्हावे. आज मग सर्वांची गरज आहे की मला अंतर्यामी
अंतकरणामध्ये बळकट व्हायचे. किती लोकांची इच्छा आहे? मग एखादं मेडिसिन मिळेल का आंतरिक बळकट होण्यासाठी? एखादं पुस्तक मिळेल का आंतरिक बळकट होण्यासाठी? आंतरिक बळकट करणारी गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये घेता, त्याच दिवशी चमत्कार घडतो. देव तुम्हाला आंतरिकरित्या बळकट करतो. कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं, जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्या मध्ये जो आहे तो मोठा आहे. का तुम्ही मोठे झालात? तुमच्यामध्ये येशू आहे म्हणून तुम्ही मोठे झाला. तुम्ही फार ज्ञानी आहे म्हणून मोठे नाहीत, पैशावाले म्हणून मोठे नाहीत, तुम्ही प्रसिद्धी आहात म्हणून मोठे नाही, मोठ्या पदावर आहेत म्हणून मोठे नाही. मोठे यासाठी आहात की तुमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून आज तुम्ही म्हणू शकता की माझ्या अंतकरणामध्ये येशू ख्रिस्त आहे. म्हणू शकता, माझ्या अंतकरणामध्ये येशू ख्रिस्त आहे. माझ्या अंतकरणामध्ये येशू ख्रिस्त आहे. आणि त्यामुळे तुम्ही बळकट आहात. तुम्ही 4 पिढ्याचे ख्रिस्ती म्हणून बळकट नाही, तुम्ही बायबल रोज वाचता म्हणून बळकट नाही. तुमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो तुम्हाला बळकट करतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला जाणवतं की माझ्या हृदयामध्ये येशू ख्रिस्त आहे, तो डोंगरावरील समस्या सुद्धा ढळवायला देव समर्थ आहे. जर मी म्हणतो माझ्या अंतकरणामध्ये आहे, कोणताही रोग तुमच्या पुढे उभा राहू शकत नाही. जर तुम्ही म्हणता माझ्या अंतकरणामध्ये आहे, सैतान तुमचं काहीच करू शकत नाही. पण अनेक लोक म्हणतात की प्रभू, सैतान मला फार त्रास देतो. मला सांगू द्या माझ्या भावा, माझी बहिणी, तू अजून ओळखलं नाही तुझ्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. नाही ओळखलं. जो ओळखत नाही तेच एक ओळखतो की सैतान माझ्यामध्ये फार कार्य करतो, माझ्या घरात काम करतो. एकदा ओळखा, तुमच्यामध्ये जो आहे तो इतका मोठा आहे की समोरच्याला हाकलून द्यायला तो समर्थ आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आपण आपल्या स्वतःला महत्व देऊ. ज्यावेळेस येशू ख्रिस्त माझ्यामध्ये नव्हता त्यावेळेस मी काहीच नाही, शून्य, मोठा भोपळा. येशू ख्रिस्त माझ्या हृदयात नाही, मी कोणी का असेना, मी शून्य. आणि ज्यावेळेस मी येशू ख्रिस्ताला हृदयामध्ये घेतलं तर शून्याचे लाखो करोडो झाले, व्हॅल्यू बदलली. म्हणून आज तुम्ही स्वतःला महत्व द्या, कारण तुमची किंमत देवाने वाढवलेली आहे. मोठा शत्रू जरी समोर दिसला तर घाबरू नका, कारण त्याच्यापेक्षा मोलवान तुम्ही आहात. भविष्यात माझं कसं होईल असा विचार करू नका, कारण देवाने तुमची किंमत वाढवलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज मला हे कबूल करायचं आहे, मला हे ठरवायचं आहे, ख्रिस्तामुळे मी मोलवान आहे, ख्रिस्तामुळे मी विजयशाली आहे. म्हणून आपल्या श्रमावर, आपल्या ज्ञानावर तुम्ही अवलंबून राहू नका. कधी कधी पूर्वी असं होतं, नव्यानच प्रभूमध्ये आल्यानंतर, की माझ्याजवळ टॅलेंट आहे ना, मी काही पण काम करू शकतो. पण मला हे कळून चुकलं की तुम्ही किती टॅलेंटेड असा, तुम्ही किती ज्ञानी असा, तुमच्याजवळ किती मोठे प्रोजेक्ट असू द्या, तुमच्याजवळ कौशल्य असू द्या, पण जर येशू ख्रिस्त माझ्यामध्ये नाही तर मी काहीच नाही. म्हणून आज मला ही गोष्ट लक्षात घ्यायची की येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, आणि मला हे लक्षात घ्यायचं आहे की मी विजयशाली आहे. तुम्ही म्हणू शकता मी विजयशाली आहे का येशू ख्रिस्त तुमच्या हृदयात? मग घाबरता का मी विजयशाली आहे का? नाही. जर येशू माझ्यामध्ये आहे तर मी कोण आहे? जर येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे तर सैतान पळालेला आहे. जर येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे तर कोणती समस्या मला भय दाखवू शकत नाही. कारण एकच गोष्ट आहे
माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून बायबल सांगतं प्रथम स्वतःला बळकट करा म्हणजे तुम्ही इतरांना बळकट करू शकता. हालेलुया. प्रथम प्रत्येक गोष्टीवर देवावर विश्वास ठेवा. प्रथम तुम्ही बळकट व्हा. येशू ख्रिस्ताने मरियाला सांगितलं, विशेष करून पेत्राला सांग मी जिवंत झालो. आणि त्याला सांगितलं बाकी सर्व लोकांना सांग की मी जिवंत आहे. प्रथम पेत्र बळकट झाला. आधी भित्रा होता, घाबरला, पळून आला. पण ज्यावेळेस त्याला कळालं येशू पुन्हा उठला तो बळकट झाला. आणि बळकट झाल्यामुळे साऱ्या जगाला त्याने ताकद दिलेली आहे. आज मला तुम्हाला सांगू द्या की लोक देवाला रडणारे, कुरकुर करणारे, अपयशी या लोकांविषयी देवाला वाईट वाटतं. कारण एवढं रक्त सांडून मी त्यांना एवढा मोठा विजय दिलेला आहे तर त्याचा रडतात का? एखाद्या व्यक्तीला म्हणतो ना, एखादी चांगली वस्तू दिली आणि त्याला तुम्हाला वाटतं की त्याला आनंद व्हावा, पण तो जो आनंद करत नाही, अरे दिलं एवढं मोठं दिलंय तरी तुझं तोंड का फुगलेलं आहे? तसंच देवाने सांगितले माझं रक्त मी तुझ्यासाठी सांडलेलं आहे, तू दुःखी का? सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. काही लोक म्हणतात माझं दुःख फार भारी आहे. मग येशूचं रक्त भारी नाही का? नाही, माझ्या जीवनात फार समस्या आहेत. मग येशूचं रक्त पॉवरफुल नाही का? तर तुम्ही हे म्हणा माझ्या समस्यापेक्षा पॉवरफुल माझा प्रभू आहे. अंतर्यामी बळकट. प्रेज द लॉर्ड. अंतर्यामी बळकट. धर्म शिकवणारे लोक बरेच सापडले जगामध्ये, पण आज मी तुम्हाला सत्य सांगतो. सत्य तुम्हाला कळेल, सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. म्हणून काय करा, काही परिस्थिती आली तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. अडचण आली का येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. काही लोक चुकीनं माझ्याकडे येतात बरं का, की त्यांना वाटतं मी काहीतरी मदत करेल. आता काही वेळेस माझी मदत करण्याची नसते, त्यावेळेस देव करू शकत नाही, पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मदत नाही करत. त्यांना इतकं दुःख होतं, प्रार्थना केली मदतच नाही केली. म्हणजे विश्वास कोणावर आहे? प्रार्थनेवर आहे का मदतीवर आहे? मदत कोणी करो अगर न करो, ज्याच्यावर माझा विश्वास आहे तो चमत्कार करायला समर्थ देव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मनुष्याकडे पाहू नका, देवाकडे पहा. प्रत्येक समस्येच्या उकलीसाठी, सुटका मिळावी यासाठी फक्त देवावर विश्वास ठेवा. त्याच्यावर अवलंबून राहा, त्याच्यावर तुम्ही प्रीती करा. माझी खात्री आहे तुम्ही यशाच्या मागे धावणार नाही, यश तुमच्या मागे धावणार आहे. तुम्ही यशाच्या मागे धावणार नाही. हालेलुया. यश तुमच्या मागे धावणार आहे. तुम्ही विजयी असणारच आहात. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवावर विश्वास ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट आंतरिक बलवा. पहिली महत्वाची गोष्ट आंतरिक बलवान होण्यासाठी खात्री बाळगा माझ्यामध्ये येशू आहे. तर तुम्ही आत्मिक बळ. नाही माझं बायबल तोंडपाठ आहे, हिस्ट्री माहित आहे, बायबलच्या सगळ्या स्टोरी पाठ केलेल्या आहे, त्यावेळी तुम्ही बळकट होणार नाही. जो व्यक्ती येशू ख्रिस्तावर मनापासून विश्वास ठेवतो तो बळकट व्यक्ती आहे. म्हणून या जगात लोक व्हॅल्युएशनची पद्धत चुकीची आहे. जितका धार्मिक वागतो तितका बळकट आहे. पण बायबल सांगतं जितका येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेवढा तो बळकट आहे. आमेन. म्हणून मनुष्यावर विश्वास ठेवू नका. हालेलुया. किती लोक आज तयार आहे, काही परिस्थिती आली तरी मी येशूवरच विश्वास ठेवणार. प्रेज द लॉर्ड. आणि मनापासून ठेवा. मी सांगितलं म्हणून नका ठेवा.
विश्वास ठेवा, येशू ख्रिस्त जर माझ्या हृदयात आहे तर अशक्य गोष्टी शक्य होणार आहेत. येशू ख्रिस्त माझ्याद्वारे आहे तर शत्रू सैन्य पळून जाणार आहे. येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, किती हल्ले माझ्यावर झाले, किती मोह परीक्षा माझ्यामध्ये आल्या, तर तो येशू त्यावर विजय मिळवण्यासाठी माझी मदत करणार आहे. कारण मी मोहावर विजय मिळवू शकत नाही, प्रभूमध्ये राहिल्यानंतरच मला मोहावर विजय मिळवण्याची ताकद मिळते. काही लोक आपणच मोह, मी ना आमच्या रागावर आता विजय मिळवण्यासाठी आता 40 दिवस 30 दिवस उपास ठेवलेत. कशासाठी? रागावर विजय मिळवण्यासाठी 30 दिवसाचे उपास ठेवले. आणि 31वा दिवस आला की पहिल्यापेक्षा जास्त रागिष्ट होतो. तुमचे प्रयत्न तुम्हाला विजयी करणार नाही. तुमच्यामध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो तुम्हाला विजय मिळवून देणार आहे. हालेलुया. या सत्यावर विश्वास ठेवा. जो कोणी हा सत्यावर विश्वास ठेवत नाही त्याची विश्वासाची लेवल 0 आहे. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल, प्रेषित 1:8, पवित्र आत्मा, सगळ्यांनी पुढचं वाचा, ते झाकलेलं आहे. पवित्र आत्मा ऍक्च्युअली हे वचन करेक्ट असं आहे, जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. हालेलुया. जेव्हा पवित्र आत्मा माझ्यामध्ये येईल तेव्हा मला सामर्थ्य मिळेल. म्हणजे मला आंतरिकरित्या बळकट कोण करणार आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याची मला रोज नितांत गरज आहे. म्हणजे प्रत्येक पावला त्याची गरज आहे. आणि प्रभू या ठिकाणी सांगतो की जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. पवित्र आत्मा देवाने पाठवलाय वरून खाली. पेंटिकॉस्टच्या दिवशी कुठून आलाय? वरून खाली. आता पवित्र आत्मा कुठे आहे? कुठे? मग मी इकडे पाहतो पवित्र आत्माने. अहो तो तिथे नाही, ते तर त्याला रिसीव करा. प्रार्थनेत राहा, गुडघ्यावर जा, उपासना करा, स्तुती आराधना करा, देवाला उंच करा. जो पवित्र आत्मा तुमच्या समोर आहे तो तुमच्यामध्ये येणार आहे आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला बळकट करणार. पण अनेक लोक धार्मिक प्रार्थनेसाठी देवा मला पवित्र आत्मा दे, पवित्र आत्मा दे. येशू तिथून म्हणतो अरे वर नको पाहू, तिथं खाली आहे, घेतो. येशू कसं म्हटलं शिष्याना? पवित्र आत्मा घ्या. काय म्हटला? शिष्यांना म्हटला पवित्र आत्मा घ्या. प्रेज द लॉर्ड. आज मला पवित्र आत्मा द्यायचं म्हणून गेल्या काही शुक्रवारपासून आपण या ठिकाणी येतो. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, फक्त आम्ही स्वतःला जागृत करत आहोत. तो त्या खिडकीतून येणार नाही, त्या खिडकीतून येणार नाही, तिकडून पण येणार. तो आमच्या मध्ये आहे. फक्त विश्वासाने मला त्याला घ्यायचंय आणि त्या पवित्र आत्म्याचे चमत्कार माझ्या जीवनात सेवा कार्यामध्ये मला पाहिजे. येशू ख्रिस्ताला विषय असं म्हटलंय की कानागावाच्या लग्नामध्ये कानागावा लग्नाच्या आधी जसाचा बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्म्याने, 4थं वचन मत्ती 4:1, फार सुंदर वचन आहे. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले. आत्म्याने कुठं नेले? कुठं नेले? कशासाठी? काही लोकांना आत्म्यानं भरल्यानंतर गार्लँड्स म्हणजे हार घाल, यांना पवित्र आत्मा, त्यांना अमका हार घाल. काही लोक तर हार घालूनच फिरतात पवित्र आत्म्याबद्दल. पवित्र आत्म्याचं पहिलं काम काय? तो तुम्हाला परीक्षेमध्ये पाडतो. पण तुम्ही जर देवाच्या इच्छेत आहात तर तुम्ही परीक्षेमध्ये विजयी व्हाल. होली स्पिरिट, पवित्र आत्मा मला अरण्यात यासाठी नेतो की माझी परीक्षा व्हावी. तुमच्या जीवनात काही परीक्षा आहेत का? पवित्र आत्मा तुम्हाला अरण्यातून नेत आहे. प्रार्थनाशील राहा, विश्वास ठेवा.
येणाऱ्या प्रत्येक परीक्षेवर देव तुम्हाला विजयी करणार. आमेन, आमेन, आमेन. दुसरी महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याने कुठं नेलं? रानात नेलं. कोणी नेलं? पवित्र आत्म्याने नेलं. तर मला सांगू द्या की पवित्र आत्म्याच्या अधीन राहिल्याशिवाय अरण्याची परीक्षा आहे त्याच्यावर विजय मिळत नाही. हालेलुया. तुम्ही कॅज्युअल मला मी एका टीचर सारखं बायबल शिकू शकतो, पण अभिषेक नसेल तर तुमचं करणं व्यर्थ आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेत राहून देवाच्या सहवासात राहून अभिषेक मिळवायचा. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा मला रानामध्ये नेत आहे, म्हणजे सेवा कार्यामध्ये नेत आहे, म्हणजे परीक्षामधून नेत आहे, म्हणजे सैतानाचा विरोध करण्यासाठी नेत आहे. हा पवित्र आत्म्यावर का? नाहीतर उगाच परीक्षेत जात असताना सैतान मला परीक्षेत पाडतो असं म्हणू नका. पवित्र आत्मा तुम्हाला नेत आहे. प्रश्नांमधून तुम्ही विजय होऊ शकता जर तुम्ही देवाच्या वचनात राहिला तर तुम्ही विजयी होऊ शकता. काही लोक वचनात राहत नाही, मग कुरकुर पवित्र आत्म्याने मला परीक्षा, माझ्या जीवनात फार परीक्षा आहे, असंच आहे, मला फार विरोध आहे. तू वचनात आहेस काय? तू विश्वासात आहेस काय? म्हणून तुझ्या मार्गात किती मोठा मोह आला, परीक्षा आली, तरी तू तेव्हा विजयी होशील जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये राहाल, वचनात राहाल. अनेक लोक कुरकुरतात आम्हाला विजय नाही, कारण तुम्ही वचनामध्ये राहत नाही, देवाच्या इच्छेमध्ये नाहीये. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या की अनेक वेळा मी परीक्षेतून जातो, ज्यावेळेस मी देवाच्या इच्छेत नसतो तेव्हा मी पराजित होतो. हॅलो. जर एखादा विश्वासणारा परीक्षेतून जात आहे आणि तो देवाच्या इच्छेत नाही, तो विजयशाली होईल का? नाही. म्हणून आम्ही नेहमी म्हटलं पाहिजे तुझी इच्छा पूर्ण कर. देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय ती पूर्ण हो. सेवा करताना सुद्धा आता देवाने मला सोलापूरवरून पुण्याला पाठवलं. आता सोलापूर माझ्या मिसेसला माहिती आहे, मग सगळे लोक माझा खूप लाड करायचे. सुरुवातीच्या काळामध्ये खूप लाड करायचे, मला काही कमी नव्हतं. तर सोलापूरवरून पुण्यात यायला माझी मुळीच तयारी नव्हती, पण ही देवाची इच्छा होती. छोटंसं बाळ आलिशा हातामध्ये घेतला, 4 महिन्याचा. या पुण्यात आलो, वल्लभनगरला उतरलो. कुठं राहायचं मला माहीत नाही, त्या वल्लभनगर उतरलो आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर घरं शोधायला सुरुवात केली. त्या वल्लभनगरमध्येच एक घर नुकतंच बांधलेलं होतं, अजून त्याच्यात कोणी राहिलं नव्हतं. मी म्हटलं मी राहतो. त्या घरामध्ये राहिलो. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेत असताना त्यावेळेस तुमच्या मार्गातली अडखळणं देव काढून टाकतो. आमेन. आज मी सुंदर घरामध्ये राहतो, छान मोठी मंडळी आहे, पण त्या वल्लभनगरचं एसटी बस स्टँड मी कधीच विसरणार नाही. केवढं मोठं काहूर मनामध्ये होतं. बाळ तर छोटंच आहे, 4 महिन्याचं. याला घेऊन मला जायचं कुठे? कोणी मला बोलावलं पण नाही, पण अब्रामाचं ते वचन मला आठवलं होतं. माहीत नसताना सुद्धा तो केला. मी म्हटलं मी तसंच करेल आणि आलो या वल्लभनगर. त्याच्यानंतर घर शोधायला सुरुवात केली. मग माझी मावस बहीण माझ्याकडे आली, तिला फोन केला, मी आलोय. मग आम्ही घर शोधलंय. 1 तासाभरामध्ये त्यावेळेस वल्लभ संत तुकाराम नगरची घरं सगळी अर्धवट होती, पण त्यावेळेस मला 203 नंबरचं घर मिळालं आणि त्या ठिकाणी देवाने कार्याला सुरुवात केली. इतकंच देवाने कार्य केलं. संपूर्ण पुण्यामध्ये आपण देवाचं गौरव आज पाहत आहे. आमेन. माझी इच्छा नव्हती, पण देवाची इच्छा होती. माझी इच्छा होती सोलापूरमध्ये राहावं. देवाची इच्छा आहे तू पुण्यामध्ये आला पाहिजेस.
म्हटलं प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आलो पुण्यात आणि देवाने एवढं मोठं कार्य या पुणे शहरामध्ये केलेलं आहे, पिंपरी चिंचवड भागात केलं आहे, महाराष्ट्रात केलेलं आहे. कारण याचं कारण आहे, तुम्ही ज्यावेळेस देवाच्या इच्छेमध्ये असता त्यावेळेस तुम्ही आंतरिक बळकट असता. तुम्हाला कोणी हलवू शकत नाही, तुम्हाला कोणी विरोध करू शकत नाही. किती मोठी शक्ती तुमच्या पुढे उभी राहिली तरी तुम्हाला भिण्याचं कारण नाही, कारण तुमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तुम्ही देवाच्या इच्छेमध्ये आहात. हालेलुया. आपण टाळ्या वाजवतच प्रेज द लॉर्ड. कोणतीही सेवा करताना आत्म्याची आणि अभिषेकाची फार गरज आहे. मी सेवा करायला एकदम एक्सपर्ट आहे तो नाही सेवा करू शकत. की माझं एकदम धार्मिक कुटुंब आहे, आशीर्वादी झालंच पाहिजे नाही. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली असता, देवाच्या इच्छेमध्ये असता, त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याला घेऊन, अभिषेकाला घेऊन चालत आहात. समुद्र सुद्धा देव दुभागलेला असतो. किती मोठा समुद्र उद्या. हालेलुया. हे मी ऐकून नाही सांगत, वाचून नाही सांगत, अनुभवाने सांगतो. जीवनात किती मोठा समुद्र असला तो दुभागेल, कारण तुम्ही देवाच्या इच्छेमध्ये आहात, तुम्ही देवाच्या वचनामध्ये आहात. आपण सर्वदाच देवाच्या इच्छेत नसतो, पण प्रॅक्टिस करा. एक असा समय येईल तुम्ही सर्वदा देवाच्या इच्छेमध्ये असाल. हाले कोणी म्हणेल मी नाहीये, अजून पडतो, अमकं तमकं काय होतं, मनाप्राण चालतो. अहो सुरुवात आहे, पडणार, ठेचा खाणार, निराश होणार, परंतु प्रभूमध्ये आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहा. देव त्या काळामध्ये तुमची साफसफाई करत आहे, तो तुम्हाला शुद्ध करत आहे. शुद्ध म्हणजे काय, की माझ्यामध्ये अविश्वास आहे तो काढून टाकणे, हे शुद्धता आहे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे करणं, देवाच्या इच्छेप्रमाणे करणं हे अशुद्ध आहे. मी देवाच्या इच्छेप्रमाणे करू लागतो, ही माझी शुद्धता आहे. म्हणून मला एक आनंदाने सांगू द्या की जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आमेन. आणि पवित्र आत्मा कुठे येतो माहिती आहे का? 133 स्तोत्र पहिलं वचन सगळ्यांच्या तोंडपाठ आहे. पवित्र आत्मा येतो कुठे? पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे. बंधूंनी ऐक्याने, बंधूंनी बहिणीने ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले आणि मनोहर आहे. ते मस्तकावर घातलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्रांच्या काठापर्यंत आलेल्या बहुमोल तेलासारख्या. आमेन. हा अभिषेक आहे. तिथे देवाने आशीर्वाद देण्याचं ठरवलंय. कुठे? इस्रायलमध्ये. ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता तिथेच पवित्र आत्मा आहे आणि देव आत्म्याने तुम्हाला भरत आहे. नाही घरी बसून मी आज एक पुस्तक वाचून काढलं बायबल मधलं, पॉवर नाही आहे. नॉलेज मिळेल, पॉवर नाही मिळणार, पण तर नॉलेज मिळेल. कसे आहे, येशू ख्रिस्त कुठं गेला, मग पुढे काय झालं, तुम्हाला नॉलेज मिळेल. पण ज्यावेळेस तुम्ही एकत्र याल तुम्हाला पॉवर मिळेल, ताकद मिळेल. मग तुम्ही कोणी असणार, छोटंसं बाळ असू दे, विद्वान असू दे, अशिक्षित असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, एलिजिबिलिटी काय, पात्रता काय, एकत्र या. सोपं आहे की नाही एकत्र येणं? किती लोकांना वाटतं एकत्र येणं सोपं आहे? BA पास होणं तरी थोडं कठीण आहे, त्यातले त्यात BSc MSc तर जास्तच कठीण. पण एकत्र येणं सोपं आहे की नाही? एकत्र या, अंतर्यामी बलसंपन्न व्हाल. म्हणून बायबल म्हणतं विदेशांसारखं एकत्र मिळणं सोडू नका. कारण सैतान तुम्हाला फसवत आहे, तो तुम्हाला धार्मिक बनवतो पण एकत्र येऊ देत नाही. म्हणून अनेक लोक चर्चे सहज पडत आहेत, कारण लोक एकत्र यावे ही त्याची इच्छाच नाहीये. तुम्ही धार्मिक व्हा, तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी कळत, पण तुम्ही एकत्र येऊ नका.
कारण बळ कशामध्ये आहे? ख्रिस्त मस्तक आहे, तुम्ही बॉडी आहात. शरीर तुम्ही सगळे मिळून कोण आहेत? आणि मस्तक कोण आहे? आणि त्याच्यामुळे एक सैन्य तयार झालेलं आहे ज्याला सैतान घाबरतो. म्हणून महत्व तुम्ही किती ज्ञान संपादन केले त्याला नाहीये, महत्व तुम्ही किती एकत्र येऊन देवाची उपासना करतात त्याला आहे. म्हणून अनेक लोक स्टायलिश झालेले आहेत, सुशिक्षित धार्मिक, प्रतिष्ठित धार्मिक, त्यांना चर्चमध्ये यायला लाज वाटते, मग ते घरीच प्रार्थना करतात. काही लोक तो टीव्हीवर पण करतात प्रार्थना. पण महत्व एकत्र येण्याला आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता तिथं देवाचा अभिषेक काय, पवित्र आत्मा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरता, तुम्ही पैसे मोजले का पवित्र आत्म्याने भरायला? हॅलो, किती लोकांनी पैसे मोजले पवित्र आत्म्याने भरायला? मग आद्यता मिळू शकता का? नाही. गलती करायचं पत्र 3 अध्याय 2 वचन. तुम्हाला नियमशास्त्रातील कर्मांनी आत्मा मिळाला. नियमशास्त्रातील कर्म. नियमशास्त्रात काय? जरा आवाज थोडासा कमी कर. नियमशास्त्रात काय? कर्मांनी आत्मा. कर्म. नियमशास्त्रात काय? कर्म. त्याने आत्मा मिळाला का? वाचा. किंवा विश्वासाच्या वार्तेने मिळाला. आमेन. गॉस्पलने मिळाला. नियमशास्त्राने मिळाला का पवित्र आत्मा? किती लोक आहेत नियमशास्त्र पाळला आणि पवित्र आत्मा मिळाला? आता तरी नव्या करात आहे, जुन्या करात एक तरी दाखव. पवित्र आत्मा येत होता आणि जात होता, तो आत्म्याने संचरित झाला, मग भविष्यवाणी केली आणि काय झालं? पवित्र आत्मा निघून गेला. पवित्र आत्मा येत होता आणि जात होता, पण पेंटेकाच्या दिवशी पवित्र आत्मा आला, आता तो जाणार नाही. हालेलुया. म्हणून आम्ही बलवान आहोत. पवित्र आत्मा आमच्यामध्ये, आणि तो मला बळकट करतो. आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही देवाच्या समक्षेत राहतो, ते एकत्र येतो, त्यावेळेस आम्हाला बळ प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते, आणि देवाचा आत्मा आमच्यातून कार्य करतो. आणखी एक वचन आपण वाचूयात. लूक वर्तमान 4 अध्याय 14 वचन. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात माघारी आला. गालिलात माघारी. कशाच्या सामर्थ्याने? आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात माघारी आला. पुढे. व त्याची कीर्ती चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. आमेन. त्याची सेवा सगळीकडे पसरली. कारण तो गालिलात कसा आला? आत्म्याच्या सामर्थ्याने. म्हणून कुठेही जाताना, कोणत्याही घराला भेट देताना, शाळेत जाताना, कामावर जाताना आत्म्याने भरून जा. देव चमत्कार करणार. एखाद्या मॅनेजरचं तर जो बॉस आहे त्याचाही देव मत बदलून टाकेल. कारण तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने तिथे गेलेला आहात. आणि नुसतं आत्म्याची प्रेरणा ही कल्पना नको, खात्री आहे की माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. अनेक लोक आत्म्याच्या प्रेरणेने पवित्र आत्मा आम्हाला दे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला अशी भली मोठी प्रार्थना करताना जातात. पण मला सांगू द्या, एखाद्या व्यक्तीला ताप आला तर कसं कळतो? थर्मामीटर. त्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस जातात, एक थर्मामीटर आहे की पवित्र आत्मा नावाचं, तो तुमचं टेम्परेचर काय आहे ते समजून देतो. म्हणजे तुम्ही खरोखर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे काय याची तुम्हाला जाणीव करून देतो. हालेलुया. कदाचित तुम्ही अयोग्य असाल, पण तरी पवित्र आत्मा तुम्हाला सोडत नाही, टाकत नाही. तुम्ही जाल तिकडे देव तुमच्या बरोबर आहे. हे बायबल शिकवता मी नाही, पण हे डिफरंट आहे. लोक म्हणतात तशा प्रकारचं नाहीये ते. आणि तोच पवित्र आत्मा तुम्हाला करेक्ट करतो. परवा एका ठिकाणी आम्ही घराच्या उद्घाटनासाठी गेलो होतो, आणि त्या पाळी साहेबांनी खूप सुंदर म्हटलं, अनेक वेळा लोक गुड असतात पण राईट नसतात. फार महत्त्वाचा शब्द आहे. चर्चला जातात, प्रार्थना करतात, गुड आहे की नाही?
पण राईट नाही आहे. अनेक वेळा आम्ही चांगले असतो पण करेक्ट नसतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या की चांगल्यापेक्षा करेक्ट असणं इतकं चांगलं आहे की तुम्ही जाल तिकडे देव तुम्हाला विजयी करणार. म्हणून अनेक लोक कल्पनामध्ये असं मी गुड आहे, मी ख्रिस्तामध्ये चांगला आहे, मी कोणाचं काही वाईट केलं नाही, हे तर तोंडपाठ झाले सगळ्यांच्या. मी कोणाचं काही वाईट केलं नाही. ते कोणी पाहिले कोणाचं काही वाईट केलं किंवा नाही? गुड आहात पण राईट नाहीत. राईट हे की तुम्ही ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घेतलंय, पवित्र आत्म्याच्याद्वारे चालत आहात आणि देवावर अवलंबून, येशूवर अवलंबून आहात. हे करेक्ट आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून गुड बनण्याचा प्रयत्न, चांगलं बनण्याचा प्रयत्न नका, देवाच्या इच्छेत असण्याचा प्रयत्न करा, देवाच्या योजनेत असण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जाल तिकडे देव तुम्हाला यशप्राप्ती देणार. हालेलुया. आता मी या ठिकाणी संपवतो. शेवटी एकच सांगतो, अंतर्यामी बलसंपन्न व्हा. तुम्हाला रॉबिन महाडकर दिसतो. आज कसला ड्रेस घातलाय त्याने? दिसला का? रॉबिन महाडकर दिसतो का? कसलं घातलं? कोणता ड्रेस? हॅलो, दिसत नाही का तुम्हाला? आमेन. ट्रेडिशनल घातलं. पण हा रॉबिन महाडकर नाही, आतमध्ये रॉबिन महाडकर आहे. त्याने जो ड्रेस घातलेला आहे तो तारणाचा, नीतिमत्वाचा, धार्मिकतेचा ड्रेस त्याने घातलेला आहे. तो व्यक्ती आंतरिक बलवान आहे. हालेलुया. आतल्या रॉबिन महाडकरनी तारणाचं वस्त्र घातलंय, हे कसलं का वस्त्र असू द्या, तो आंतरिक बलवान. म्हणून खात्री करा तुमचं तारण झालेलं आहे. तुम्ही देवाची इच्छेत आहात, तुम्ही प्रार्थनेमध्ये आहात, तुम्ही विश्वासामध्ये आहात, तुम्ही आंतरिक बलवान आहात. माझ्या आतमध्ये राहतो तो कोणीतरी वेगळा व्यक्ती आहे, पण तुम्ही का शक्तिशाली आहात? कारण तुमच्यामध्ये जो राहतो तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, म्हणून तुम्ही बळकट आहात. आमेन. पण तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये असा आहे, तो जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा, ताकदीपेक्षा श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना वाटतं की आज माझा विश्वास आहे की माझ्या अंतःकरणामध्ये येशूच राहतो. आपण उभं राहूया.